पाक विरोधात अमेरिकेची डबल ढोलकी. पाक विरोधात ट्रम्पनं मारली ऐनवेळी पलटी. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय. त्यातच भारताला पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात साथ देण्याचं आश्वासन देणाऱ्या अमेरिकेनं मात्र ऐनवेळी सपशेल पलटी मारली. 1,500 years. So, say Mr. Smith, but they'll get it figured out one way or the other. I'm sure that I know both leaders. There's great tension between Pakistan and India, but there always has been. पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेनं पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध करत भारताला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारताचं मनोबल चांगलंच वाढलं होतं. मात्र आता अमेरिकेनं आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. पहलगामच्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही भारताच्या पाठीशी आहोत. पहलगाममध्ये हिंदूंना लक्ष्य करून मारण्यात आलं, त्याबद्दल आम्ही अतिशय व्यथित आहोत. आमच्या प्रार्थना आणि संवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत. भारताला या हल्ल्याच्या दोषींना पकडण्यात आम्ही पाठिंबा देऊ. भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी प्रत्येक वेळी अमेरिका भारताची गळचेपी करण्याचं धोरण आखताना दिसलाय. एवढंच नाही तर 1971 मध्ये भारताविरोधात पाकड्यांना मदत करण्यासाठी अमेरिकेनं युद्धनौकाही पाठवली होती. मात्र भारतानं अमेरिकेला न जुमानता पाकड्यांना पराभवाची धूळ चारली. आताही भारतासारख्या प्रगत देशाला युद्धाच्या खाईत लोटून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा अमेरिकेचा डाव असल्याचं दिसतंय. एवढंच नाही तर याबाबत पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानं पाकिस्तानमधील दहशतवादामागे अमेरिका असल्याचं मान्य केलं होतं. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. रशिया युक्रेन युद्ध असो वा इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध, प्रत्येक युद्धाच्या वेळी भूमिका घेण्याचा दावा करणारी अमेरिका ऐनवेळी पलटी मारते. पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना ह्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जसं आयसिस, अल-कायदा आहे यांच्याबरोबर ह्या कनेक्टेड आहेत. त्यामुळे अमेरिकेचा संघर्ष, जसं अमेरिका सांगत आले की आमचा संघर्ष केवळ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध आहे, तर आपण त्यांना सांगतो की तुमचा संघर्ष हा जैश ए मोहम्मद किंवा लष्कर-ए-तैयबाबरोबर पण पाहिजे आहे, कारण यांचा धोका भविष्यामध्ये अमेरिकेला होऊ शकतो. आताही पाकड्यांविरोधात बोलणाऱ्या अमेरिकेची भूमिका बदलली. त्यामुळे सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या अमेरिकेवर किती अविश्वास ठेवायचा याचा विचार भारतानं करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.